कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम बघायचं. स्टेटमेंट काय बघा, इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, जर एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील, देन द साइड्स अपोजिट टू देम, तर त्या एकरूप कोणांसमोरील बाजू पण काय असतात, कॉन्ग्रंट असतात, म्हणजेच एकरूप असतात असं सिद्ध करायचं. कालचा जो थेरम होता कुठला, आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम, त्याचं स्टेटमेंट काय होतं, त्याच्यामध्ये काय दिलं, जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील, काय दिलं, जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरील कोण काय असतात, एकरूप असतात. त्याचा कॉन्व्हर्स, बाजू एकरूप असतील दोन तर त्यांच्या समोरचे कोण एकरूप असतात, हा आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम. आता त्याच्या उलट, इथं बाजू एकरूप दिले, इथं काय दिलं, कोण एकरूप दिलेत, तर त्यांच्या समोरील बाजू काय एकरूप आहेत असं सिद्ध करायचं. म्हणजे जो कालच्या थेरमच्या स्टेटमेंटचा जो अँटिसिडंट होता तो आज कन्सिक्वेंट आहे, आणि जो काल कन्सिक्वेंट होता तो काय अँटिसिडंट, बरोबर. जो पूर्वार्ध होता तो उत्तरार्ध आहे, जो उत्तरार्ध होता तो पूर्वार्ध आहे. असाच कॉन्व्हर्स असतो, बरोबर. मग चला एक ट्रायंगल घेऊ, एक ट्रायंगल घेतलं, ठीक आहे. त्याला नाव देऊयात पी क्यू आर. ह्या ट्रायंगल मध्ये दोन अँगल कॉन्ग्रंट घ्यायचे. मी कोणते कोणते दोन अँगल कॉन्ग्रंट घेतो, पी क्यू आर हा अँगल आणि पी आर क्यू हा अँगल, हे दोन्ही अँगल मी काय घेतले, कॉन्ग्रंट घेतले. आता काय सिद्ध करायचं आहे मला, की ह्यांच्या अपोजिट साईड, आता क्यूच्या अपोजिट साईड कुठली, पी आर, आणि आरच्या अपोजिट साईड कोणती, पी क्यू, ह्या दोन्ही एकरूप आहेत असं सिद्ध करायचं आहे, बरोबर. मग गिवन मध्ये काय येईल रे, गिवन मध्ये जो इफच्या नंतरचा आणि देनच्या अगोदरचा जो अँटिसिडंटचा पार्ट दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही आकृती तयार केलेली असते. ज्या आकृतीत तुम्ही माहिती दाखवलेली आहे ती माहिती गिवन मध्ये लिहायची. कोणता ट्रायंगल घेतलाय, इन ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट अँगल पी आर क्यू, बस एवढंच गिवन आहे, बरोबर. टू प्रूव्ह मध्ये काय येतं, कन्सिक्वेंटचा पार्ट येतो, म्हणजे देनच्या नंतरच, साइड्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट, बरोबर ना. हे जे तुम्ही अँगल कॉन्ग्रंट घेतलेत ह्यांच्या अपोजिट साइड्स कुठल्या कुठल्या, आरच्या अपोजिट साइड कुठली, पी क्यू साइड किंवा सेगमेंट, पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट पी आर, हे सिद्ध करायचं. मग डायरेक्ट तर तुम्ही हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत हे सिद्ध करू शकत नाही, बरोबर. मग कन्स्ट्रक्शन करायचंय, काय करायचंय कन्स्ट्रक्शन, अशी आपण पी मधनं क्यू आर ला यस ह्या बिंदूमध्ये छेदणारी एक रे काढली, आणि ती रे अँगल क्यू पी आर म्हणजेच अँगल पी ची काय आहे, अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे दोन कॉन्ग्रंट अँगल तयार झाले, बरोबर. कन्स्ट्रक्शन काय केलं मग, ड्रॉ, हां, द बायसेक्टर, कालच्या सारखंच कन्स्ट्रक्शन, ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल कुठला, क्यू पी आर, विच इंटरसेक्ट्स, जो छेदतो, हां, सेगमेंट किंवा साइड म्हणून, विच इंटरसेक्ट्स साइड क्यू आर ॲट पॉइंट, कोणत्या पॉईंटमध्ये, यस ह्या पॉईंटमध्ये, बरोबर. आता प्रूफमध्ये काय येईल बघा, दोन त्रिकोण कॉन्ग्रंट दाखवायचे, कुठले कुठले, पी क्यू एस आणि पी आर एस. मग काय म्हणणार, इन ट्रायंगल पी क्यू एस अँड
दुसरा ट्रायंगल कुठला? PRS. हां, अँगल PQS. कॉन्ग्रंट अँगल PRS. का? हे गिवन. हे काय? गिवन. अँगल QPS. कॉन्ग्रंट अँगल RPS. का असं रिकन्स्ट्रक्शन केलं आपण, समजते? आणि साइड किंवा सेगमेंट, हां, PS साइड म्हणूया. या ट्रायंगलची साइड PS, कॉन्ग्रंट PS. ठीक आहे, तर कॉमन साइड बरोबर. आणि म्हणून काय झालं? देअरफॉर ट्रायंगल, हां, कोणता? PQS कॉन्ग्रंट ट्रायंगल PRS. कोणत्या टेस्टनुसार रे? अँगल साइड या टेस्टनुसार. आणि मग देअरफॉर एकदा का दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले ते आपलं काय ठरलं होतं? डायरेक्ट दोन साइड कॉन्ग्रंट घ्यायचे. हां, सेगमेंट PQ, कॉन्ग्रंट सेगमेंट PR. रिझन काय देणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. CSCT लिहितो आपण शॉर्टकटमध्ये, बरोबर. झालं, मग हे सिद्ध करायचं तुम्हाला. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की जर एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर एकरूप कोणांसमोरील बाजू पण काय असतात? एकरूप असतात. आलं लक्षात?